सो हॅलो ऑल अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज आहे संडे आणि मिस्टर शनिवारी नाईटला गेले होते. ते संडेला दुपारी 2 वाजता येतात. त्यामुळे दुपारपर्यंत जेवण तयार पाहिजे. तर सगळी नॉनव्हेजची म्हणजे मार्केटमधून आणण्याची जबाबदारी ही माझीच असते. तर मी जाऊन कोळंबी आणि हे ओले बोंबील आणले. तर कोळंबी वगैरे स्वच्छ धुवून घेतली आणि ओले बोंबील पाणी निघून जाण्यासाठी असे कॉटनच्या कपड्याखाली असे दडपून ठेवले. तर जास्त वजनाचं माझ्याकडे मोठे डबे होते, ते ठेवण्यापेक्षा मी दगडाचा खलबत्ता ठेवला. तर एकीकडे मी आता कोळंबीचं कालवण करणार आहे. त्यासाठी मी कांदा टमॅटो भाजून घेणार आहे. मी असंच भाजून घेते आणि मी थोडं खोबरंही ॲड करते. बरेचसे म्हणजे जे आगरी आहेत तर त्या काय करतात ना, लसूण खोबऱ्याचं वाटण नंतर वरतून टाकतात. पण आय डोंट नो, मला नाही आवडत असं. म्हणजे मला भाजूनच घेतलेलं आवडतं. तर मी इकडे कोथिंबीर, मिरची, आलं, लसूण, खोबरं, कांदा, टोमॅटो हे सर्व भाजून घेतले आणि मी ते दळून घेणार आहे. कच्च्या याचं जरा वेगळंच म्हणजे टेस्ट कळतेच की कच्चा होतं हा मसाला. म्हणजे तर भाजून घेतल्याचं एक वेगळीच टेस्ट लागते. तर अशा प्रकारे मी म्हणजे दळून घेतलं आहे आणि बघते की खोबरं कुठे लागत नाही आहे ना, जाडसर वगैरे तर नाही. तर सगळं एकदम व्यवस्थित म्हणजे दळून झालेलं आहे. तर चला भाजी तयार करायला घेऊया. तर मच्छी म्हटलं तर थोडं तेल जास्तच लागतं. तर इथे मी अगेन पेस्ट करून घेतली आहे. हळद, मिरची आणि आपल्या धनेपूड आणि मिरचीचा मसाला वगैरे आज नाही यूज केला. जी घरात होते आपले नॉर्मल मसाले तेच टाकले. ते जरा तेलात शिजवून घेतले आणि त्यानंतर मग आपला जो मसाला दळून घेतला होता वाटण, ते सुद्धा आपण तेलात टाकणार आहोत आणि तेल सुटोस तर जरा ते परतून घेणार आहोत. जरा मला असं वाटतं जास्त झाला आहे मसाला, तर मी थोडासा म्हणजे मी काढून घेणार आहे यातून. जेव्हा त्याला तेल सुटेल, पूर्ण एकजीव होईल तो मसाला, तेव्हा. तर इकडे मी पाणी गरम करायला ठेवते, कारण मी सांगतच असते मला गरम पाणी म्हणजे भाजीत टाकलं की खरंच त्याला टेस्ट येते. तर भाजी उकळते तोपर्यंत भात शिजवून घेऊया. आणि इकडे मसाल्यामध्ये मी कोळंबी टाकले. लगेच पाणी नाही ॲड करत आहे, पहिले कोळंबीला तो मसाला पूर्ण मुरवून घेऊया. इकडे ओले बोंबीलचा जो कपडा होता तो मी काढला आहे आणि त्यातलं पाणी म्हणजे बरंचसं गेलं आहे. तर इकडे आता भाजीमध्ये पाणी टाकून घेते, जेणेकरून म्हणजे कळेल तरी आपल्याला किती दोघांपुरतं. म्हणजे मी 2 टायमाची भाजी बनवते, त्यामुळे जरा मी जास्तच बनवते आणि भाजी पण जरा म्हणजे कसं पुरेन तरी. दोन्ही टायमाचं नॉनव्हेज जे असतं ते आम्ही करून घेतो. तर अशा प्रकारे माझी भाजी इकडे रेडी आहे. जरा कट येईपर्यंत उकळून घेऊया. तोपर्यंत हा पसारा आपण आवरून घेऊया किचन ओट्यावरचा. मी असंच करते मध्यामध्ये, म्हणजे स्वयंपाकामध्ये अर्धा झाला की मी किचन ओटा आवरून घेते. अशा प्रकारे मी आवरून घेतला आणि इकडे ओल्या बोंबीलला मी हळद, मिरची लावून घेतली आहे. आता त्याला कोटिंग करण्यासाठी मी इकडे तांदळाचं पीठ, थोडंसं रवा आणि आपले नॉर्मल मसाले, मीठ आणि तेल टाकून ते एकजीव करून घेणार आहोत. तर एकीकडे आता भाजी पण चेक करून घेऊया आपण. तर बघा, छान कट आला आहे, भाजी तयार आहे आणि भात जो आहे तो पण मोकळा करून घेऊया. मला गरम गरमच तो मोकळा केला ना छान दिसतो, म्हणजे तो भात वाढताना पण. तर अशा पॅनमध्ये मी आता ओले बोंबील फ्राय करून घेणार आहे. म्हणजे नॉट डीप फ्राय बट शॅलो फ्राय लाईक. आणि ही जी पॅन हा दिसतो आहे तो मी जत्रेतून घेतला होता 200 रुपयाला. पण मला असं वाटतं तो महाग पडला आहे. 150ला पण दिला असता, पण जाऊ दे एनिवे. आणि छान वाटतं, म्हणजे लोखंडाचा आहे आणि नॉर्मली लोखंडाच्या वस्तू मी तळायला वगैरे किंवा हे असं फ्राय करायला मी वापरते. कढई पण आहे, ती डीप फ्रायला मी वापरते. तर इकडे ओले बोंबील जरा खरपूस होईस्तोवर आपण तेला म्हणजे पॅनमध्येच ठेवूया. चपात्या मी ऑलरेडी करून ठेवल्या होत्या. तर अशा प्रकारे माझी आता भाजी पण रेडी आहे, भातही रेडी आहे आणि इकडे चपात्या तर रेडी होत्याच आणि इकडे ओले बोंबीलही तयार आहे. अशा प्रकारे मी ताट वाढून घेतलं आहे मिस्टरांसाठी. आता त्यांना वाढते आणि मीही जेवून घेते. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.